एका महान विचारवंताने म्हटले आहे की जोपर्यंत आपण हरवले जात नाही तोपर्यंत आपण स्वतःला समजून घेण्याची सुरुवात करत नाही. खरंच आम्ही हरवलेलो आहोत की आम्ही स्वतःला समजून घेतलेलं नाही? तुमचे उत्तर काय आहे? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. या कार्यक्रमास आपली उपस्थिती आवर्जून असते, म्हणून आपले मनापासून आभार. प्रियांनो, हरवले जाणे म्हणजे एखादी गोष्ट किंवा वस्तू जी ठराविक ठिकाणी असायला हवी तेथे ती नसणे. बराच वेळा आपण सहजच एखादी वस्तू कोठेतरी ठेवतो आणि विसरून जातो आणि ती वस्तू हरवली आहे म्हणून शोध घेण्याचाही प्रयत्न करतो. पण विचार करा की एखादा मनुष्य हरवला तर काय होईल? आणि तोही देवाच्या मार्गापासून बहकलेला असेल तर मग काय होईल? आपल्या हरवलेल्या लेकराबद्दल आई वडिलांना नेहमीच दुःख असते. ते असहाय आणि हवालदिल होतात आणि लेकरू सापडेपर्यंत त्यांना काहीच सुचत नाही. मानवाची अशी अवस्था असेल तर ज्या देवाने माणसाला निर्माण केले आणि एखादा माणूस चुकतो, बहकतो, भटकतो, तर देवाला कसे वाटत असेल? आजच्या अध्ययनातून एक प्रेमळ पिता जो आपल्या हरवलेल्या लोकांबद्दल काय विचार करतो, कसा प्रेमळपणा दाखवतो, हेच आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही लुक्रू शुभवर्तमान ह्याच्या 15व्या अध्यायाकडे पाहणार आहोत. 15व्या अध्यायात हरवलेल्या मेंढराचा दृष्टांत, हरवलेल्या नाण्याचा दृष्टांत आणि हरवलेल्या 2 पुत्रांचा दृष्टांत आम्हाला वाचायला मिळतो. ह्या दृष्टांताची पार्श्वभूमी पहा. सर्व जकातदार व पापी येशूचे ऐकावयास त्याच्याजवळ येत होते आणि ह्यामुळे परुषी व शास्त्री कुरकुर करू लागले, त्याच्यावर टीका करू लागले. त्यांचं म्हणणं हे होतं की हा पापी लोकांसोबत जेवण करतो, त्यांच्यासोबत तो सहभागिता करतो. तो त्यांच्या ह्या कुरकुरीसाठी व टीकेसाठी ह्या दृष्टांताद्वारे त्यांना उत्तर देत आहे. खरं पाहता श्रोत्यानो, एका दृष्टांताचेच हे 3 भाग आहेत. एका चौकटीत 3 चित्रे आम्हाला पाहायला मिळणार आहेत. 15वा अध्याय पहिली 2 वचने वाचूया. सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकावयास त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. श्रोत्यानो, प्रभू आम्हा सर्व पाप्यांचा स्वीकार करतो, हेच ह्यावरून आम्हाला कळणार आहे. हरवलेल्या मेंढराचा दृष्टांत आता आपण पाहूया. ह्या विलक्षण दृष्टांतात आम्ही पहिले चित्र पाहतो ते आहे हरवलेल्या मेंढराचे. 3 ते 7 वचने वाचूया. 15वा अध्याय 3 पासून 7 वचने. मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला. तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असता त्यातून एक हरवले तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. ह्या दृष्टांतातला मेंढपाळ महान मेंढपाळ येशू ख्रिस्त आहे. आम्ही मेंढरे आहोत. त्याने त्या एका हरवलेल्या मेंढराला शोधले व खांद्यावर घेतले. श्रोत्यानो, खांदा जी एक मजबूत शक्ती असलेली जागा आहे. इस्रायलांमध्ये जो प्रमुख याजक असे तो एफोद घालीत असे. एफोदाच्या खांद्यावर 2 दगड असत. एका दगडावर 6 आणि दुसऱ्यावर 6 अशी 12 वंशांची नावे कोरलेली असत. प्रमुख याजक इस्रायलच्या संतानांना खांद्यावर वाहत असे. आमचा महान प्रमुख याजक आम्हाला
त्याच्या खांद्यावर वाहून नेतो व आम्ही कदापि हरवू शकत नाही. तो प्रत्येक मेंढराच्या बाबतीत दक्ष असतो. श्रोत्यानो, हे जे चित्र आहे हे आमच्या प्रभू येशूचे चित्र आहे, जो त्याच्या स्वतःच्या लोकांना आज शोधत आहे. आता जे दुसरे चित्र आहे ते आहे हरवलेल्या नाण्याचे. 8 ते 10 वचने वाचूया. तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असता त्यातून 1 नाणे हरवले तर दिवा पेटून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही? ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो. हरवलेले नाणे जणू काही लग्नाच्या अंगठीतील एखाद्या खड्याचे हरवणे होय. ही स्त्री पवित्र आत्म्याला दर्शविते, ज्याची सेवा आहे की जो प्रत्येक वराकडचा आहे तो त्या विवाहात हजर राहावा हे पाहणे. प्रत्येक नाणे त्याच्या नियोजित स्थळी राहील. त्याच्यासाठी प्रत्येक जण महत्वाचा आहे. आता नंतर आम्हाला हरवलेल्या पुत्राचा दृष्टांत वाचायला मिळतो. डॉक्टर लूक वैद्यकीय क्षेत्रातला व एक वैज्ञानिक होता. तो कलाकार होता ज्याने आमच्या प्रभूच्या गौरवी दृष्टांताचे चित्र आमच्यासाठी रेखाटले आहे, जे दुसरा कुठलाही शुभवर्तमान लेखक मांडत नाही. 11वं वचन सांगतं, आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. हे जे घर आहे श्रोत्यानो, हे घर देवाच्या घराला दर्शविते, जेथे सर्व सुखसोयी, आनंद आणि प्रेम आहे. 12 आणि 13 वचने. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. ह्या घरात मानवाच्या हृदयाला आवश्यक सर्व गोष्टी होत्या: प्रेम, आनंद, सहभागिता, सुखसोयी. हा लहान भाऊ फार विक्षिप्त गोष्ट करतो. तो म्हणतो की मी ह्या अनुशासनाने त्रस्त झालो आहे. मला बाहेरचे जग पाहायचे आहे. होय श्रोत्यानो, त्याला बाहेरचे जग अधिक चांगले वाटत होते. त्याचं आकर्षण त्याला वाटत होतं. त्याने आपल्या संपत्तीची आपल्या पित्याजवळ मागणी केली. त्या संपत्तीतला एक पैका त्याच्या वडिलांनी अर्जित केलेला होता. त्यासाठी त्यांनी श्रम केले होते. त्यासाठी ह्या मुलाने श्रम केले नव्हते. त्याच्या बुद्धीमुळे किंवा परिश्रमामुळे त्याला ही संपत्ती प्राप्त झाली नव्हती, तर त्याचे वडील उदार होते म्हणून तो पैसा, ती संपत्ती त्याला मिळाली होती. ते सर्व काही घेऊन तो दूर देशी निघून गेला. त्याला तेथे अनुभव आला की ज्याला लोक फार चांगले उत्तम समजतात ते काय आहे. त्याने पापाचा आनंद पूर्णपणे उपभोगला. आपण स्वतःला ह्या चित्रात ठेवू शकतो श्रोत्यानो. एक दिवस आला की त्याच्या जवळची सर्व संपत्ती खलास झाली. त्याच्याजवळ काहीच उरले नाही. 14वं वचन पहा काय सांगतं. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. ज्या ठिकाणी त्याला वाटले की गवत हिरवे आहे, तेथे त्याला कळले की ते गवत आता सुकले आहे. दुष्काळ पडला होता. ह्या मुलाला कळत नव्हते की आता काय करावे. खरे पाहता त्याला आता घरी जाण्याची भीती वाटत होती. त्याने घाबरण्याची आवश्यकता नव्हती, पण तो घाबरत होता. तो इतक्या बिकट परिस्थितीत होता की तो असे काही करणार होता जे एखादा यहुदी सहजासहजी करू शकला नसता. त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती. कोणीच त्याला मदत करीत नव्हते. त्याने त्या सर्व मित्रांकडे जाऊन त्यांच्याकडून काही मिळेल अशी अपेक्षा ठेवली, पण एक करून सर्व त्याच्यापासून दुरावलेत. त्याला कळून चुकले श्रोत्यानो की ह्या परदेशात त्याचे असे कोणीच नाही. शेवटी डुकरे चारायचे काम त्याने पत्करले. त्याला कोणीच काही देत नसे असे वचन आम्हाला सांगते. आणि वचन आम्हाला हे सुद्धा सांगते की तेव्हा डुकरे खात असत, त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. जे इस्रायली व परुषी येशूचे हे बोलणे ऐकत होते ते कचरू लागले, कारण एक इब्री ह्यापेक्षा अधिक नीच स्तराला पोहोचू शकत नव्हता. त्याचे डुकराशी काही घेणे देणे नसे. मोशेच्या नियमशास्त्राद्वारे त्याला एकदम सक्त मनाई होती. परंतु
त्यांच्यासोबत राहण्या इतपत नीच पातळीला पोहोचणे त्यांच्याकरिता फार भयानक होते. हेच ते चित्र आहे श्रोत्यानो, एक काळे चित्र. आपणापैकी कोणी म्हणेल की हा मुलगा पापी आहे आणि त्याचे तारण होणार आहे. नाही, असे चित्र मुळीच ह्या ठिकाणी दाखविण्यात आलेले नाही. एका पाप्याचे तारण होत आहे असे हे चित्र नाही. जेव्हा तो आपल्या पित्याच्या घरी राहत होता तेव्हा तो पुत्र होता आणि ह्याबद्दल काहीच प्रश्न नाही. दूरदेशी जाऊन त्याने पैसा खर्च केला, पापामध्ये जीवन व्यतीत केले, तेव्हा सुद्धा तो पुत्र होता. ह्याबद्दल सुद्धा काहीच प्रश्न नाही. त्या डुकरांमध्ये अगदी लाचार अवस्थेत तो राहिला, तेव्हा तो काही त्यांच्यासारखा नव्हता, परंतु तो पुत्र होता. ह्या दृष्टांतात जी गोष्ट प्रभूने सांगितली त्यामध्ये सुद्धा तो पुत्र होता. पूर्ण समयी तो पुत्रच होता, तो बदलला नाही. मग आपणापैकी कोणी म्हणेल की तर हे शुभवर्तमान नाही. श्रोत्यानो, हे शुभवर्तमान सुद्धा आहे. तरी सुद्धा प्रथम हा दृष्टांत काय आहे हे आपण पाहूया. हा दृष्टांत एक कशा प्रकारे तारला जातो ह्याविषयी नाही, एका पित्याचे हृदय कसे असते हे ह्या दृष्टांताद्वारे प्रगट करण्यात आले. तो फक्त एका पाप्यालाच वाचवत नाही, परंतु पाप करणाऱ्या पुत्राला सुद्धा वापस परतवतो आणि स्वीकारतो, हे प्रगट करण्यात आले आहे. 15 आणि 16 वचने वाचूया श्रोत्यानो. 15वा अध्याय 15वं आणि 16वं वचन. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत, त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. मी उडा
जशी पाहिजे तुला तशी मी, जशी पाहिजे तुला तशी मी, करू कशी आपणा रे, पुष्कळ जुनी उणा, मी उणा, मी उणा रे, पुष्कळ जुनी उणा. प्रभू रे, पुष्कळ जुनी उणा, मी उणा, मी उणा रे, पुष्कळ जुनी. त्याला कोणी काही देत नसे हे वाक्य लक्षात घ्या. आज मला कळत नाही श्रोत्यानो की ख्रिस्ती लोकांना असं का वाटतं की जगातील लोक त्यांचे मित्र आहेत, जेव्हा हे जगिक मित्र त्यांना पापामध्ये ढकलत आहेत, देवापासून दूर नेत आहेत. ह्या मुलाला सुद्धा असेच वाटले. हे काळ्या रंगाने रंगविल्या गेलेले चित्र होते, परंतु आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या प्रभूने त्यावर दुसऱ्या सुंदर रंगांनी चित्र रेखाटले. त्या मुलाच्या घर सोडण्यापासून तर पापात पडून सर्व गमावण्यापर्यंत डुकरांच्या सोबत राहण्याच्या काळ्या रंगावर प्रभू आता सुंदर रंगांनी चित्र बनवणार आहे. 17वं वचन पुढे सांगतं, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोल करण्यास भाकरीची रेलचल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. तो भानावर आला. श्रोत्यानो, पाप फार भयंकर अशी गोष्ट करते. ते आम्हाला योग्य प्रकारे पाहू देत नाही. जगाच्या सर्व सुखविलासांना ते दाखविते. पण जेव्हा आम्ही पापात असतो तेव्हा आम्हाला काहीच स्पष्ट दिसत नाही. हा मुलगा म्हणाला, माझ्या बापाच्या घरी तर नोकरांना उत्तम जेवण खायला मिळते. जेव्हा तो अशा प्रकारे विचार करू लागला तेव्हा त्याला कळले की तो काय करीत आहे. 18 आणि 19 वचने पहा, मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. आता आम्ही खरोखर रंगीत अशा चित्राकडे येत आहोत. हे पित्याचे घर आहे. पिता खिडकीतून आपल्या पुत्राची वाट पाहत आहे. त्याला पूर्ण अपेक्षा होती की एक ना एक दिवस माझा मुलगा ह्या रस्त्याने अवश्य घरी वापस येईल. आपणापैकी कोणी विचारेल, काय ख्रिस्ती व्यक्ती पाप करू शकते? होय श्रोत्यांनो, करू शकते, कारण आम्ही सर्व मानव आहोत. मग आपण विचाराल, काय ख्रिस्ती व्यक्ती पापामध्ये राहू शकते? नाही, कारण पित्याच्या घरी पिता लक्ष ठेवून आहे आणि तो म्हणतो, माझे सर्व पुत्र घरी येत आहेत. माझ्या पुत्रांना डुकराची जागा पसंत नाही. त्यांचा स्वभाव डुकराचा नाही तर पुत्राचा आहे. त्यांना माझा स्वभाव आहे. पित्याच्या घराशिवाय ते दुसरीकडे कोठे सुखी राहू शकत नाहीत. ते कोठेही जावोत, कितीही घाणेरडे होत, कितीही नीच कार्य करोत, जर ते माझे पुत्र आहेत तर अवश्य एक दिवस म्हणतील की मी उठून माझ्या पित्याच्या घरी जाईन. जो पित्याच्या घरी जाऊ इच्छितो तो श्रोत्यानो पुत्र असतो. आता पिता पुत्राला दुरून येताना पाहतो. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याला पूर्ण अधिकार होता की आज्ञा न पाळणाऱ्या पुत्राला वडील जनांसमोर आणून त्याला दगडमार करावा. परंतु ह्या पित्याने तसे केले नाही. 20वं वचन पहा काय सांगतं, मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. श्रोत्यानो, किती सुंदर चित्र ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तो मुलगा अगदी फाटक्या घाणेरड्या कपड्यांमध्ये होता. त्याचे केस विखरलेले होते. तो ओळखू येऊ शकत नव्हता. त्याच्या शरीरातून दुर्गंध येत होती, परंतु तरी सुद्धा त्याच्या पित्याने त्याला ओळखले. त्याने जाऊन त्याला कवटाळले, त्याचे मुके घेतले. ते दुर्गंध, ते फाटके कपडे, ती सर्व मलिनता ह्याचा त्याने विचार केला नाही, परंतु त्याने आपल्या पुत्राला जवळ घेतले. 21वं वचन सांगतं, मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. ह्या त्याच्या म्हणण्याकडे त्याच्या बापाने लक्ष दिले नाही.
वचन आम्हाला सांगतं 22 ते 24 वचनांमध्ये, पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू, कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. श्रोत्यानो, आपण जर खरोखर त्याचे पुत्र आहात तर आपण पापात राहणे कधीच पसंत करणार नाही. एक दिवस उठून आपण अवश्य म्हणाल की मी माझ्या पित्याकडे जाईन, व आपण जाल त्याच्यासमोर, आपण हे कबूल कराल. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 9 वचन सांगतं की जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. पाप करणारे लेकरू अशाच प्रकारे पित्याच्या सहभागीतेत त्याच्या घरी परतते. फक्त पापांची कबुलीच एक वापस परतण्याचा मार्ग आहे. आता पिता आपल्या पुत्राला काय म्हणतो ते लक्षात घ्या. तो म्हणतो की उत्तम झगा आणून ह्याला घाला. त्याला धुतल्यानंतर आता त्याला स्वच्छ कपडे देण्यात येत आहेत. प्रभू येशू आमच्या सर्व पापांना धुवून आम्हाला स्वच्छ करून नीतिमत्वाची वस्त्रे घालतो. ज्याने स्वतःच्या कमरेभोवती टॉवेल गुंडाळला तो आज सुद्धा धुण्याचे कार्य करीत आहे, शुद्ध करण्याचे कार्य करीत आहे. श्रोत्यानो, हा झगा नीतिमत्वाचा झगा आहे, जो विश्वासणाऱ्याला शुद्ध केल्यानंतर घालण्यात येतो. अंगठी हे पूर्णपणे वाढ झालेल्या पुत्राचे चिन्ह होय, ज्याला सर्व अधिकार प्राप्त होतात. त्याला पूर्वीच्याच पदावर पुन्हा ठेवण्यात येत आहे. त्याच्यापासून काहीच घेण्यात येत नाही. आता ह्या दाखल्यात दुसरा एक उधळा पुत्र आम्हाला दिसतो. 25 ते 28 वचने सांगतात, त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे. तेव्हा तो रागावला व आज जाईना. म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी एक सुंदर सहभागिता आम्हाला आढळते, परंतु हा वडील मुलगा त्या सहभागितेमध्ये भाग घेत नाही. तो ह्या अर्थाने उधळा आहे. तो ह्या सहभागितेपासून दूर आहे. आज आमच्यापैकी अनेक अशा प्रकारच्या सहभागितेपासून दूर आहेत. तो रागावला, कुरकुर करू लागला आणि त्या सहभागितेमध्ये सामील झाला नाही. 29 ते 32 वचने सांगतात, परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडिली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणीबरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. त्याने त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. श्रोत्यानो, आपणापैकी जर कोणी आज ह्या उधळ्या पुत्राप्रमाणे आहेत, तर परमेश्वर आपणाला बोलावित आहे. त्या पित्याप्रमाणे तुम्हाला जवळ घेण्याकरिता तो तयार आहे. आपल्या जीवनाचं परीक्षण करा, आपल्या पापी जीवनाबद्दल विचार करा आणि वापस परमेश्वराकडे या. तो तुमच्या सर्व पापांची क्षमा करण्याकरिता, तुम्हाला तुमच्या पापांपासून धुवून काढण्याकरिता समर्थ आहे. वापस या श्रोत्यानो, तो तुमची वाट पाहत आहे. आपल्या पापांची कबुली द्या. होऊ शकतं की आपण ह्या वडील भावाप्रमाणे आहात, जे अजूनही सहभागितेमध्ये नाहीत. परमेश्वर आज आपणासोबत सहभागिता करू इच्छितो. त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला तुम्हाला जवळ घेण्याकरिता बलिदान केले. त्याच्याच महान प्रेमामुळे आज आमच्याकरिता परमेश्वराकडे येण्याचा मार्ग उघडलेला आहे. होऊ शकतं श्रोत्यानो की अजूनही आपण त्या पापाच्या मोज मस्तीमध्ये आंधळे झालेले आहात. आपणाला कळत नाही की आपण नाश होत आहात. परंतु एक दिवस असा येईल की ह्या उधळ्या पुत्राप्रमाणे आपले डोळे उघडतील आणि आपणाला कळेल की हे सर्व आकर्षण नाशवंत आहे. ह्यामध्ये काहीच ठेवलेलं नाही.
आमचा पिता परमेश्वर आत्मिक बाबतीत फार धनी आहे आणि तो आज तुम्हाला म्हणत आहे की जे काही माझं आहे ते तुमचं आहे. श्रोत्यानो, काय ही आत्मिक संपत्ती प्राप्त करण्याकरिता आपण तयार आहात? प्रभू आपली वाट पाहत आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, हरवलेली स्थिती नेहमीच भयानक असते आणि तिचा सर्वांवर परिणाम होतो. हरवले जाण्याची प्रक्रिया असते ती स्वाभाविक असते, सहज घडलेली असते. पण मुद्दाम हरवलेली मुले, तरुण, कुटुंबे यांचे प्रमाणही जास्त आहे. प्रियांनो, लक्षात घ्या, तुम्ही हरवला आहात हे देवाला अजिबात आवडत नाही. त्याला वाटते की आम्ही सदैव त्याच्याच मार्गांनी जावे, पण जगिकपण आम्हाला त्या मार्गापासून दूर नेते आणि आम्ही हरवतो. देवाची इच्छा आहे की आम्ही पुन्हा त्याच्या मार्गात यावे. तो प्रेमळपणे आमची वाट पाहतो. पण काय पश्चातापी अंतःकरणाने आम्ही त्याच्याकडे येण्यासाठी तयार आहोत? तो वाट पाहत आहे. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आजच्या वचनांच्या द्वारे तू आम्हाला शिकवलेलं आहेस की हरवलेली स्थिती काय आहे, त्याच्यामध्ये काय भयानकता आहे. प्रभूजी, तू आज आमच्या समोर तो प्रेमळ पिता देखील ठेवलास. खऱ्या अर्थानं तू आमची वाट पाहतोस की आम्ही माघारी वळावं, तुझ्याकडे यावं. आमची स्थिती ही भटकलेली असू नये. होय प्रभूजी, आणि म्हणूनच आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. जी लहान लेकरं, जी तरुण मंडळी आणि विशेष करून प्रभूजी जी कुटुंब हरवलेल्या स्थितीमध्ये आहेत, त्या प्रत्येकावरती तुझी कृपा होऊ दे. त्या प्रत्येकाला कळून येऊ दे आणि प्रभूजी त्यांनी योग्य मार्गावरती यावं. त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्रस्थापित व्हावा आणि प्रभूजी तुझा कृपाळूपण आणि तुझी प्रीती त्यांना लाभावी. होय बापा, आणि म्हणूनच आम्ही या सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. आमच्यापैकी कोणाचीच हरवलेली स्थिती असू नये म्हणून आम्ही तुझ्याकडं विनंती करतो. बापा, तू आमच्याबरोबर आहेस. आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हरवलेले शोधावयास व तारावयास आलेल्या येशू ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो.